तर सांगण्याचं तात्पर्य आणि मेन उद्देश आजच्या ह्या व्हिडिओ मधला एवढाच आहे की पानगळ होऊ नये म्हणून आपल्याला या तंतोतंत फवारण्या टाकणं देणं गरजेचं आहे। आता मी सांगितलं यांनी 200 लिटर पाण्याला अर्धा किलो बोर्डो घेतला, तर हा बोर्डो झाला 0.25%चा। आता याच्या पुढचा जो बोर्डो आहे तो 200 लिटर पाण्याला 1 किलो म्हणजे 100 लिटर पाण्याला अर्धा किलो, हा बोर्डो होईल अर्धा टक्क्याचा। त्याच्या पुढे 2-3 डोळ्यावरती काडी पिकले आहेत, 3-4 डोळ्यावरती काडी पिकले आहे, तर त्यावेळेस आपण डायरेक्ट 1% बोर्डो सुरुवात करू शकतो। तो बोर्डो असेल 100 लिटर पाणी 1 किलो मोरचूद आणि 400 ते 500 ग्राम चुना, या स्वरूपाचं पीएच पाहून आपण या ठिकाणी बोर्डो घेणं गरजेचं आहे। हा पुढचा काडीचे डोळे चांगले पिकल्यानंतरचा बोर्डो आहे आणि तिथून तोच आपल्याला ठेवायचा आहे। परंतु काडी अर्धवट पिकलेली आहे किंवा पिकत आहे अशामध्ये डायरेक्ट 1% बोर्डो मारू नका, 0.25% बोर्डो मारण्याला सुरुवात करा। आणि या बोर्डो सोबत आता टिल्ट याने आता घेतले, आणखीन एखादा टिल्टचा हात हा 20-22 दिवसांनी जाईल, जेणेकरून पुढची फूट ही थांबेल, अतिरिक्त फूट ही आपल्याला होऊ दे।